वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। अर्थमंत्री अजित पवार दुपारी 2 वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतील। 9 आणि 10 मार्चला अर्थसंकल्पावर चर्चाही होणार आहे। महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे। कोरोना काळात राज्यातल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय। अशा वेळी मोठ्या खर्चांना कात्री लागण्याची शक्यता आहे। पण जनतेला दिलासा देणारे काही निर्णय घेतले जातात का? काही गोष्टींवर सूट मिळते का? काही तरतुदी केल्या जातात का? याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। 10 मार्चला अधिवेशनाचा समारोप होणार आहे। राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री विधानसभेत आणि अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेत मांडतील। या अर्थसंकल्पात राज्यातल्या जनतेला दिलासा मिळणार का? कोविड-19 संसर्गामुळे आधीच सर्वसामान्यांचं बजेट कोलमडून पडलंय। त्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांवरही मोठं अर्थसंकट आहे। लॉकडाऊनमुळे राज्य सरकारच्या महसुलावरही मोठा परिणाम झालेला आहे। आणि अशाच प्रतिकूल परिस्थितीत आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पासंदर्भात अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। राज्यमंत्री शंभूराजे देसाई आता आपल्या सोबत आहेत। साहेब, अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। या अर्थसंकल्पामधून राज्याच्या जनतेला नेमकं काय मिळणार आहे? आर्थिक परिस्थिती राज्याची कशी आहे आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे। फक्त महाविकास आघाडी सरकारनं जे वचन राज्यातल्या जनतेला दिलेलं आहे ते निश्चितपणानं त्या अनुषंगानं राज्यातल्या जनतेच्यासाठी उपलब्ध स्त्रोतांमधनं कशा पद्धतीनं दिलासा देता येईल याचा निश्चितपणानं प्रयत्न करू। परंतु सध्या कोविडचा काळ सगळा सुरू आहे। आधीच सर्वसामान्य जनतेच्या कुटुंबाचं आर्थिक बजेट जे ते कोलमडलेलं आहे, त्यातून कसा मार्ग काढणार? शेवटी आता कोविडच्या संकटामुळं देशामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे। तरी सुद्धा उपलब्ध स्त्रोतांमधून कशा पद्धतीनं राज्यातल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करायचा या बाबतीत आम्ही प्रयत्नशील आहोत। पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढ झालेली आहे, तर राज्य सरकारकडे सेस कमी केला जाणार का? बजेट आपण पहा, बजेट पाहिल्यानंतर, बजेट वाचल्यानंतर बजेटच्या संदर्भामध्ये अगोदर काही बोलणं योग्य होणार नाही। पण राज्य सरकारच्या तिजोरीवर परिणाम झालेला आहे कोविडच्या काळामध्ये, तो कसा भरून मी सांगितलं ना, आमचे प्रयत्न सुरू आहेत। निश्चितपणानं जास्तीत जास्त उत्पन्नाचे स्रोत वाढवायचा प्रयत्न आम्ही करू। शेवटचा प्रश्न भाऊ राजेश, शेवटचा प्रश्न, जनतेला काय दिलासा देणार? तर जनतेचा खूप आपण अर्थसंकल्प पहा, 2 तास बाकी आहेत। अर्थसंकल्प पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल। धन्यवाद राजे। तर आपण पाहिलं की अर्थसंकल्पामध्येच ही सगळ्या तरतुदी केलेल्या आहेत, मात्र अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी कुठलंही भाष्य अर्थराज्यमंत्री शंभूराजे देसाई हे करणार नाहीयेत। मात्र राज्याच्या जनतेला दिलासा देण्यासाठीच आम्ही हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे। नेमका काय दिलासा मिळतो राज्याच्या जनतेला हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।